रत्नागिरीमधील गणपतीपुळेमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। सरत्या वर्षाला मागे सारून आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात ही गणपतीपुळे सारख्या पर्यटन स्थळावर पर्यटक येऊन आज नवीन दिवसाची सुरुवात करत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊन आजचा पहिलाच दिवस हा नवीन वर्षाने भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पर्यटक हे या ठिकाणी गणपतीपुळे सारख्या तीर्थक्षेत्रावर दाखल होत आहेत। विदर्भ, मराठवाडा त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत आहे। जवळपास आज जर पाहिलं तर जवळपास 30 ते 35 हजार पर्यटक त्या पद्धतीने भाविक हे गणपतीपुळेच्या तीर्थक्षेत्राला भेट देत असतात। या ठिकाणी भाविक आहेत जे या पहिल्या दिवसाचं या ठिकाणी गणपतीच्या रूपाने दर्शन घेऊन आपल्या पहिल्या दिवसाला सुरुवात करतात। काय सांगा? गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर फार समाधान वाटलं। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा मिळो, सगळ्यांचं भरभराटात जा, आयुष्य भरभराटात जा। आपल्यासोबत अजूनही काही भाविक आहेत। नवीन वर्षाची सुरुवात, पहिलाच दिवस, गणपतीचं दर्शन, काय सांगाल? गणपतीच्या दर्शनाने आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। खूपच छान वाटत आहे आणि इथे अतिशय उल्हासदायक वातावरण आहे। आम्ही खूप एन्जॉय करत आहोत आणि दर्शनाने खूप प्रसन्न वाटत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे मोठ्या प्रमाणात गणपतीचे दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात करताना दिसत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी।